नावावर नक्कीच असतील. विश्लेषण करायचं झालं तर आपण करूया या मॅचचा जर विचार. ज्यामध्ये जर विचार करायचा झाला तर गावदेवी कोहली या टीमला पण पाहिलं तर एक चांगली टीम पाहायला मिळते. या हंगामामध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या टचमध्ये, चांगलं क्रिकेट त्याने दर्शवलं गेलंय. त्या संघाकडे ऑलराउंडर्स खेळाडू सुद्धा जर विचार करायचा झाला तर आहेत चांगले. यामध्ये एक मोठं नाव आपण बघितलं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. पालघर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्याने आपली एक ओळख, आपली छाप ज्याने निर्माण केली आपल्या कामगिरीच्या जोरावर. तोच खेळाडू पाहिला आपण तर ॲप्पी जो आपल्याला पाहायला मिळतोय. स्पिन का किंग म्हणून ओळखला जातो. एक परफेक्ट ऑलराउंडर खेळाडू म्हणून सातत्याने त्याच्याकडे पाहिलं गेलंय. त्याचप्रमाणे जर विचार करायचा झाला तर सचिनजी घाग यांचा संघ जे कामन क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष पाहायला मिळत आहेत. विचार करायचा झाला तर संजय लोखंडे नक्कीच कोण विसरेल या खेळाडूला. त्याने नागाच्या मैदानावर आपण बघितलं तर अतिशय शानदार पारी खेळली गेली होती. ती आणि नक्कीच न्यू स्टार कामन ए या संघाच्या समोर एक आपली जी खरी ओळख आहे क्रिकेटमध्ये ऑलराउंडर असण्याची ती मात्र त्याने करून दिली होती. तो पुन्हा एकदा गणेशला आपण पाहू शकतोय. त्याचप्रमाणे जर विचार करायचा झाला तर आणखीन चांगले खेळाडू आहेत ज्यामध्ये जर विचार करायचा झाला तर मला वाटते आज आधी दिसत नाहीये. आधी असो किंवा प्रमोद असो एक चांगले खेळाडू परंतु नक्कीच त्या खेळाडूंवर नक्कीच जी जबाबदारी आहे ती इतर खेळाडू सुद्धा पूर्ण करतील. सध्या तरी येस 5 ओव्हरचा मॅच असेल नक्कीच ज्यामध्ये आपल्याला 2 ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असतील ज्यामध्ये शंका नाही आहे. सध्या तरी विचार करायचा झाला आपण यांचा अशोकराव सरांचा इशारा मिळतोय नक्कीच पॉवर प्लेचा षटक पॉवर प्ले 1 ला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया आपण शुभेच्छा आणि दोन्ही टीम्सला म्हणूया आपण बेस्ट ऑफ लक. प्रकाश म्हणजेच ॲप्पी या नावाने खूप प्रसिद्ध असलेला हा खेळाडू ऑलराउंडर परफेक्ट ऑलराउंडर खेळाडू सामना करतोय फलंदाज सनी. पहिला चेंडू पहिला चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न टॉप एज झाला. विकेट किपर संजय थोडासा आपण पाहू शकतो जजमेंट चुकलं होतं परंतु विकेट पहिल्याच बॉलवर धक्का दिला जातो केतकी बॉयज खंडीपाडा या टीमला. गोल्डन डकचा शिकार ठरताना पाहायला मिळते. स्पर्धेचा पहिलाच बॉल आपण पाहिला तर विकेट आलाय आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं की सन्नी हा पहिला बॉलला फेस करत असताना थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपण बघितलं की ॲप्पीच्या विरोधात खेळणं तितकं सोपं जाणार नाहीये कारण की स्पिन करतोय चेंडूला टर्न करतोय आणि त्यामध्ये आपण बघितलं की मोठा एज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश नंबर 3 वर पुल करण्याचा प्रयत्न करत होता. शरीरापासून दूर होता. नियंत्रणामध्ये बिलकुल नव्हता आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो, की जो पुल करण्याचा प्रयत्न होता तो यशस्वी होणार नाहीये. चांगली गोलंदाजी सातत्याने करत असताना पाहिले गेले आणि या मॅचमध्ये सुद्धा तेच करत असताना मिस्टर ॲप्पी याला पाहतोय पण थोडासा धीमा गतीने थोडा फ्लाइट दिली होती. त्या चेंडूवर एक चांगला फटका पेश केला जातोय मिड विकेटच्या दिशेने. हा चेंडू धाडलाय आणि दिनेशच्या बॅटमधून आलाय या मॅच मधला पहिला या स्पर्धेमधला पहिला चौकार. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर देव कृपा हरी कोल्यावर आज गुलाल हलकासा उर्फी चेंडू मिळाला आणि त्या चेंडूवर नक्कीच एक चांगला फटका पेश केला आणि त्यानंतर शतरक्षणामध्ये थोडासा बदलताना पाहायला मिळाला. बॅकफुटला कट केला जातो अतिशय चांगला इनफिल्डच्या वरून मात्र चेंडू चाललाय बाउंड्रीलाईनच्या दिशेने. शतरक्षक पाठला करतो चेंडूचा तत्पूर्वी उचलला जाईल फेकला जाईल पाहिलं आपण तर 2 धावा अगदी सहज मिळत आहेत. पहिले 2 चेंडू आपण पाहिले आहे ना त्या पहिल्या 2 चेंडूनंतर नक्कीच चांगलं नियंत्रण फलंदाजीमध्ये दाखवत असताना तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला फलंदाज दिनेश ज्याने 3 चेंडूला फेस केलंय आणि आतापर्यंत 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. बॅकफूट वरून पंच केला गेला होता. मिड आपला शतरक्षक होता. शतरक्षकाच्या माध्यमातून नक्कीच थोडंसं पण पाहिलं मिस जजमेंट झालं होतं परंतु दुसरा बॅकअप मध्ये जेल कलेक्ट केला गेला आणि दुसरा धक्का या षटकामध्ये दिला जातोय केतकी बॉईज खंडीपाडा या टीमला.
चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी. सातत्याने आपण पाहू शकतो की विकेट टेकर म्हणून पाहिलं गेलं एफएल आणि ते कामगिरी केली त्याने. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न बॅटचा मोठा हिस्सा जरूर होता, परंतु आपण पाहिलं की यष्टीरक्षक थोडासा दूर राहिला. एकंदरीत आपण पाहू शकतो की ते एक धाव जी मिळाली, नशिबाची धाव आणि त्या धावेमुळे धावसंख्या पाहिली आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर जी आपल्याला पाहायला मिळते 7, 2 बाद 7 ची जी सुरुवात मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिले की इतके बॉयज खंडीपाडा या टीमला मेहनत करावी लागली पहिल्या षटकामध्ये. परंतु आपण पाहतो की मेहनतीशिवाय काय मिळणार नाही. दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ ह्या मैदानाच्या आतमध्ये सादर केला जाईल पाहायला विसरू नका. घेऊ डिझर्व एक डिझर्व संधी देऊया आणि त्याच नंतर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करूया. जल होईल आई तुझा गुलाल उडतय डोंगराला या हिरवे डोंगराला. नक्कीच धन्यवाद व्यक्त करेन मी सन्माननीय रत्नाकरजी सावंत साहेबांचा, ज्याने अगदी सकाळच्या 17 मध्ये आपण पाहिली या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नक्कीच आपली उपस्थिती आपला महत्वपूर्ण वेळ दिला त्याबद्दल मी नक्कीच गजानन स्मृती संघाच्या माध्यमातून आभार व्यक्त करेन. थँक्यू सो व्हेरी मच म्हणेन सर, तुम्ही आलात आणि नक्कीच आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला आज दिला. वळूया मॅचकडे. मॅचचा जर विचार करायचा झाला तर दोन प्रतिस्पर्धी संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी कोहली विरुद्ध केतकी बॉईज खंडीपाडा. सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये केतकी बॉईज खंडीपाडा या टीमची परिस्थिती थोडीशी बिकट करण्याचा प्रयत्न केला गेला. एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर आता मात्र जे पहिलं षटक आपण पाहिलं गेलं होतं ते म्हणजे कॉलेज एंड कडून नक्कीच आता मात्र आपण पाहणार आहोत की दुसरं जे षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजेच पोमन एंड कडून. आणि पोमन एंड कडून गोलंदाजी करत असताना आपण पाहूया की गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मात्र सुनील राऊत येताना पाहायला मिळतं. एक चांगला गोलंदाज सातत्याने आहे त्याच्याकडे सुद्धा ती सुनील रावत. एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर त्यांच्याकडे जी गोलंदाजी करण्याची किमया सातत्याने खूप चांगली आहे. परंतु हा पहिला बॉल शरीरापासून दूर बॅटची कडा पाहिली आपण ताडमानला आपण पाहिलं की ॲपी होता. तितका आपण पाहू शकतो की ती पवन बागफुटला जाऊन जास्त जास्त खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूच्या लाईन पासून दूर खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यामुळे आपण पाहू शकतो तितका चांगला शॉट मात्र त्याला प्रेझेंट करता आला नाहीये, पेश करता आला नाहीये. परंतु आपण बघितले की सिंगल मिळाली. 5 ओव्हरमध्ये कमीत कमीत 50 प्लस एक टोटल चांगलं इथे पाहायला मिळू शकतोय. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. एकंदरीत पाहिलं आपण तर चांगला चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी आपण पाहू शकतो की विचार विनिमय करत असताना पाहायला मिळतोय फलंदाज जो स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर राजेश. नक्कीच तो पहिला बॉल फेस करत होता आणि पहिला बॉल फेस करत असताना नक्कीच ज्या प्रकारे अंदाजा दर्शवला गेला होता की मोठा प्रहार करून, परंतु आपण पाहू शकतो तितका यशस्वी होताना पाहायला मिळाला नाहीये. सुनीलच्या विरोधात आक्रमण. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु मिस टाइम झाला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेलची संधी आणि नक्कीच आपण पाहू शकतो ही संधी कंप्लीट केली गेली आणि विकेट क्रमांक 3 तिसरा धक्का केतकी बॉईज खंडीपाडा या टीमला दरम्यान दिला जातोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहायला मिळतात. नितीन पाटील. एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर कुठेतरी थोडंसं अडचण वाढली गेली बॅटिंग करणारी टीमची, कारण की गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते. इथे पाहिलं आपण नक्कीच त्या प्रकारे टेम्परामेंट नव्हता या शॉट मध्ये. एकंदरीत आपण पाहू शकतोय चेंडू पडल्यानंतर नक्कीच वेगाने जाताना पाहायला मिळाला, परंतु आपण पाहू शकतोय की फलंदाज तितका रेडी नव्हता या चेंडूसाठी. नितीन हा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच आपण पाहू शकतो चांगल्या लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी होताना पाहायला मिळते. सध्या तरी सुनीलच्या माध्यमातून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 2चं हे षटक पाहायला मिळतं आणि या षटकामध्ये धावा येणं गरजेची बाब आहे. जर धावा येत नसतील तर आपण पाहू शकतो की कुठेतरी कमी पडेल.
शेवटचा बॉल सुद्धा आपण बघितला तो पुल करण्याचा प्रयत्न होता प्ले अँड मिस असं समीकरण पाहायला मिळालं. हे षटक आपण पाहिलं ना सुनील रावतचा फक्त आणि फक्त 1 धाव्यांचं ज्यामध्ये 1 विकेट मिळाली आणि फक्त 1 धाव खर्च केली. केतकी बॉयज खंडीपाडा या टीमला आपण पाहिलं की 2 षटकाच्या समाप्तीनंतर पूर्णपणे आपण पाहिले ना जणू काय ब्रेक लावून ठेवलाय ते म्हणजे 8 या धावसंख्येवर. पहिल्या 2 षटका म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आलेले 8 धावा. या 8 धावेने मात्र आपण पाहू शकतो की पुढची वाट सहज होणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला आता नक्कीच शर्तीचे प्रयत्न करावे लागतील आणि चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश करावं लागेल तर तुम्हाला संधी मिळेल या मॅचमध्ये काहीतरी चांगलं करण्याची. परंतु आपण पाहूया की तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. तत्पूर्वी जाऊया आपण डीजेकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करूया. बॅक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गजानन स्मृती चषक 2024 आपण पाहतोय. पहिला दिवस पहिला मॅच आणि षटक क्रमांक 3 पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय. उत्तम झनाटे गोलंदाजी मार्क वळताना पाहायला मिळते. समोर फेस करत असताना स्ट्राईक एंड कडे फलंदाज पवन टोकरे आपण पाहिला तर एक यंगस्टर म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलं गेलंय. एक उभारत्या सितारत्यामध्ये ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की स्पर्धेचे आणि एकंदरीत फील्डचे सुद्धा जर विचार करायचा झाला तर 38 सर्कलचा घेरा आणि त्या 38 सर्कलच्या घेऱ्याच्या नक्कीच बाहेर जे आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 6 खेळाडू मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकानंतर आणि नक्कीच आपण पाहतो की ती माहिती मात्र पोहोचवली गेली. पवन साठी पहिला चेंडू अशी या तिसऱ्या षटकात येईल आणि साईडला टर्न केले चेंडूला एक धाव मिळेल. मिसफील्ड झाली थोडीशी आणि त्याचा मोबदला आपण पाहिलं तर 2 धावा अगदी मिळत आहेत सहज. आणि हे करावं लागेल तुम्हाला कारण की आपण पाहू शकतो की पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी फलंदाजांच्या मध्ये जो आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला तो आत्मविश्वासाने खेळ होताना पाहायला मिळाला नाहीये. त्यामुळेच विकेट गमावल्या, धावा कमी आल्या आणि आता ती जबाबदारी मात्र पवन स्वतःच्या खांद्यावर मात्र घेत असताना आपल्या टीमसाठी या मॅचमध्ये नक्कीच एक चांगली पारी पेश करण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळेल. 10 धावा पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला फक्त आपण बघितलं तर दिशा दिली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पाहिलाय आपण नेम मात्र धरून न गेम करण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहू शकतो की तिथे एकंदरीत विचार करायचा झाला तर 2 धावा. पुढील मॅच जो आपल्याला पाहायला मिळणार आहे आयशा स्टार विरुद्ध सदन स्मृती. त्यानंतर जो तिसरा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे ओम साई मोरी विरुद्ध न्यू स्टार ए आणि जो शेवटचा मॅच असेल वीर मराठा डोंगरीपाडा विरुद्ध गजानन स्मृती. आज आपण पाहणार होते एकंदरीत 8 संघ जे आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये खेळताना. हलक्या हाताने गॅप मध्ये ढकलून दिलाय. चांगलं टेक्निकली चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना मात्र यावेळेला झालेली ही बिग मिस्टेक आणि हा चेंडूने दिशा बदलली. चेंडू सीमारेखा पार आणि हा लायचा चौकार. 4 धावा. ऑन साइडला चांगला फटका एक्झिक्यूट केलाय परंतु शतरक्षकाच्या माध्यमातून आणखीन एक झालेली आहे ही मिस्टेक आणि ही मिस्टेक पाहिली आपण मागात पडताना पाहायला मिळते. एका टप्प्याने चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय शानदार चौकार पवनच्या बॅट मधून. फलक पोहोचलोय या चौकाराने 20च्या घरामध्ये. आता चांगल्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. पवन जो एक चांगली खेळी करत असताना पाहायला मिळालाय.
हुक करण्याचा प्रयत्न, टॉपेज आणखीन एक झेल सुटताना पाहायला मिळतोय. कदाचित आज आपण पाहू शकतो, की पवन नशीब आपल्या सोबत घेऊन आलाय. सलगचं दुसरं जीवनदान मिळालंय. कारण की फाईन लेगला आपण बघितलं सचिनची गाग होती आणि त्यांच्या हातामध्ये सहज झेल आला होता. मात्र कलेक्ट करत असताना थोडंसं अडचण निर्माण झाली आणि नक्कीच आपण पाहतो, की थोडंसं इंजर्ड मात्र होताना तर पाहायला मिळतात. परंतु आपण पाहू शकतोय, की इथे जीवनदान कोणाला मिळालं? पवन या खेळाडूला. हलक्या हाताने टेक्निकली गुड क्रिकेट, शक्तीपेक्षा युक्ती महान. जे म्हणतायत ना आणि ते इथे दर्शवलं जातंय. अतिशय योग्य रीतीने आपण पाहू शकतो. आपला क्लास, आपला दर्जा मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना मास्टर पवन टोकरे हा खेळाडू पाहायला मिळाला. एकंदरीत त्याच्या माध्यमातून टेक्निकली खूप चांगलं गॅप शोधले गेले. त्याप्रमाणे आपण पाहू शकतो सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं. त्याचनंतर चौकारसुद्धा 2 मिळाले आणि त्याच अनुषंगाने 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर पाहिले आपण तर 24 धावा हे प्रत्यक्षात पाहायला मिळतात. 12 चेंडूचा खेळ आणखीन शिल्लक आहे या इनिंगमध्ये. पाहूया किती धावा येतील आणि किती धावाचं टार्गेट सेट केलं जाईल. जाऊया डीजेकडे. षटक आहे ना उत्तमचं नक्कीच थोडंसं मोमेंटम शिफ्ट करणारं षटक पाहायला मिळालं कारण की या षटकामध्ये एकंदरीत 16 धावा आल्यात. पहिलं षटक प्रकाशचं 7 धावांचं, दुसरं षटक सुनील रावतचं आपण बघितलं होतं 1 धावांचा. परंतु उत्तमच्या या षटकामध्ये एकंदरीत आलेल्या 16 धावा थोडंसं आपण पाहू शकतो दिलासा देताना पाहायला मिळतील. कारण की केतकेबाज खंडीपाडा टीमकडे बॉलिंग युनिट सुद्धा तितकंच चांगलं आहे आणि त्या बॉलिंग युनिटच्या समोर थोडंसं आपण बघू शकतो, की इथून जे निर्माण होणारं टोटल आणि जिथून जितकं बी टोटल होईल, त्या टोटलचा पाठलाग करताना थोडीशी अडचण मात्र त्यांना निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या तरी फलंदाजीमध्ये त्याच्यासाठी हे शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, असं आपण बघितलं, की बॅटर्सना. आता पाहूया आपण, की पोमन कडून जे पुन्हा एकदा चौथं षटक आणि आपल्या षटकातील हा दुसरा स्पेल आपण पाहिला, तर प्रकाश तुंबडा जो घेऊन येतोय. नितीन पाटील आपण बघू शकतोय, की त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडूमध्ये एकही धाव आलेली नाहीये. ऑन साइडला व्हॉट बिग हिट! अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. मिड विकेट सीमारेखा पार. हा आलाय मोठा ब्लास्ट. बिग हिट षटकार. अटॅक करण्याचा जो मानसुबा हेतू हे दर्शवून आलाय नितीनच्या माध्यमातून. टॉपेज झाला होता. पहिला पण थर्ड आणला नक्कीच चेंडूला स्टॉप केला. एक धाव जर मिळाली आणि ते चांगले क्रिकेट मी म्हणेन. कारण की षटकार आल्यानंतर सिंगल आली, स्ट्राईक रोटेट केली. पवन एक चांगला टेक्निकली चांगल्या धावा ज्याच्या बॅटमधून येतात. सिंगल डबल अतिशय योग्य रीतीने कन्व्हर्ट करतोय आणि त्या खेळाडूला स्ट्राईक म्हणजे जो टचमध्ये आहे खेळाडू त्या खेळाडूला स्ट्राईक मिळाल्यानंतर पाहूया आपण. हो, थोडा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच हा चेंडू पडल्यानंतर दिशा बदलताना पाहायला मिळतंय. कारण की ॲप्पीची क्षमता आहे. ॲप्पीकडे जी गोलंदाजी करण्याची किमया आहे, तो करत असताना पाहायला मिळतोय. टॅप केला. हलक्या हाताने चेंडूला फक्त आपण आता गॅपमध्ये ढकलला गेला. दुसऱ्याचा प्रयत्न होताना तर पाहायला मिळेल. मात्र जोपर्यंत चेंडूला उचलला जाईल, फेकला जाईल. परंतु आपण पाहतोय चांगला बॅकअप झाला नॉन स्ट्राईक एंडकडे. नितीन कमी पडले गेलेत आणि नक्कीच प्रत्यक्षात आपण पाहिलं जिथे कमी तिथे शतरक्षकांनी दाखवले हमी. बॅकअप चांगलं मिळालंय आणि रनआउटच्या स्वरूपात हा धक्का दिला जातोय केतकी बॉयज खंडीपाडा या टीमला. धन्यवाद डीजे न्यू बॅटर एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये महेंद्र. रिव्हर्सचा फटका अतिशय चांगला आणि यावेळी गॅप मधून चेंडू वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय शानदार धारदार चौकार.
अतिशय चांगला फटका. त्याला म्हटलं जाते ना, लगा तो आबाद नाही तो बरबाद. आणि लागलाय आणि नक्कीच आबाद झालाय पवन, कारण की त्याच्या बॅटमधून या चौकार आलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. हा चेंडू नक्कीच वाईड लाईनच्या दिशेने आणि पहिली अवांतर धाव मात्र या मॅच मध्ये येताना पाहायला मिळते पिचच्या माध्यमातून. एकंदरीत आपण पाहू शकतो शाहीजी मामू यांचं इथे शुभागमन झालंय. मिसफील्ड झाली आहे. सचिन चिगाग यांच्या माध्यमातून अनुमानित मिसफील्ड होताना पाहायला मिळत नाही, मात्र झाली आहे. प्रत्यक्षात थोडस नाराज जरूर पाहायला मिळालंय, परंतु एकंदरीत आपण पाहू शकतो की इथे चौकार बॅटिंग करणाऱ्या टीमला हवा आहे त्या म्हणजे धावा, आणि त्या धावा येताना पाहायला मिळतात. धावसंख्या आपण पाहिली या चौकार आणि 41च्या घरामध्ये पोहोचली आहे. एकंदरीत 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकामध्ये धाव फलक आपण पाहू शकतो की पूर्णपणे 8 या धावसंख्येवर होतं. त्यानंतर तिसरं षटक, चौथं षटक, या षटकाने आपण पाहू शकतो मोमेंटम शिफ्ट झाला आणि तिथूनच आपण पाहू शकतो की योग्य त्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळतात. मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय शाहीजी मामू यांना, शाहीजी मामू अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. नक्कीच आपलं स्वागत असेल. तर हे षटक किती धावांचं होतं? आमचे स्कोर सांगतात की 17. तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर 16 धावांचं होतं. चौथं षटक 17 धावांचं. आता 5वं षटक किती धावांचं येणार आहे पाहूया. आपण डीजे कडे जाऊया, छोटीशी धून ऐकूया आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. कडून आपण पाहू शकतो जे तिसरं षटक आलं होतं 16 धाव्यांचं. त्यानंतर आपण पाहू शकतो की पुन्हा एकदा 5वं षटक तिथूनच येताना पाहायला मिळते. कॉलेज एंड कडून मारा करत असताना पाहतोय आपण स्ट्राईक एंड कडे फलंदाज महेंद्र. महेंद्रसाठी पहिला बॉल संजय लोखंडे आपण बघितला एक तेज तर्रार चेंडू हाताळत असताना एकंदरीत विचार करावा लागेल की इथे स्लॉगरच्या षटकामध्ये चांगल्या धावा अर्जित कराव्या लागतील, कारण की सध्या तरी टोटल 41च्या घरामध्ये पाहिलंय, म्हणजे इथून 10 ते 12 धावा एक फायटिंग टोटल बनेल. मी रिक्वेस्ट करतोय पुढील 2 कर्णधारांना, साधारण स्मृती टीमचे कर्णधार आणि आयशा स्टार टीमचे कर्णधार, रिक्वेस्ट करतोय की आपण टॉक्स बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे. नाही नाही, या प्रकारची बॅटिंग करून काही होणार नाहीये. एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर फुटवर्कचा वापर होत नाहीये. गोलंदाज मात्र एक दिशा, एक नियंत्रण, एक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. त्याचं बेनिफिट त्याला योग्य हे मिळतंय सुद्धा. चांगल्या नियंत्रणामध्ये गोलंदाजी होताना पाहायला मिळते. यावेळेला बॅकफुट पंच महेंद्रच्या बॅट मधून आपण पाहतोय. अतिशय शानदार हा फटका पाहायला मिळतोय. महेंद्र बाहुबली भीम षटकार, आणि या षटकाराने धावसंख्या वाढत असताना 47 धावा. झालंय. अकबरची शेख आपण सुद्धा रिक्वेस्ट करतोय की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. आणि नक्कीच तेजस दादांचे खास मित्र आहेत. एकंदरीत आपण पाहू शकतो एक चांगले ऑलराऊंडर खेळाडू सुद्धा आपण पाहिले सातत्याने. महेंद्रचा आपण विचार करूया. आपण पहिले 2 बॉल मध्ये आपण पाहू शकतो थोडासा कमी पडला होता, त्यानंतर एक षटकार पेश केला. पुन्हा एकदा शॉर्ट फुल फटका, अतिशय जबरदस्त पुल झाला. सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार, 6 धावा. फेकून झाले त्या षटकामध्ये. स्लॉगरचं षटक आहे. धाव फलक 53च्या घरामध्ये पोहोचलं गेलंय, आणि जे मी म्हणत होतो की 50 प्लस टोटल हवं आहे आणि ते मिळालंय. पवनची तारीफ करावी लागेल, कारण की सिंगल डबलला त्याने अतिशय योग्य रीतीने कन्वर्ट केला. ज्याप्रमाणे आपण म्हटलं होतं की लाईफ लाईन आहे ती पकडली गेली, आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहू शकतो की थोडंसं दडपण निर्माण केलं, त्याचा फायदा भरपूर मिळाला. आणि तिथूनच आपण पाहू शकतो की एक मोमेंटम जो शिफ्ट झाला, आणि तो मोमेंटम पकडून आतापर्यंत पाहिला पण ना, तर खूप चांगला खेळ केतकी बॉयज खंडीपाडा या टीमने केलाय. म्हणजे दिशा पलटली गेली आहे. सध्या तरी आपण विचार केला होता की पहिल्या 2 षटकानंतर जी थोडीशी दिशा आपण पाहिली होती की जे पहिलं षटक ॲपीचं आलं होतं,
त्यानंतर सुनीलचं आलं होतं आणि त्या 2 षटकाने कुठेतरी असं वाटलं होतं, की पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आलेल्या 8 धावा कुठेतरी संघ मागे पडेल, परंतु नाहीये. तिथून वळून पाहिलं नाहीये. पवनसारखा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला, त्याने स्थितीला पाहिलं, की काय घडलं गेलंय. स्थितीला पाहून चांगल्या परीने सिंगल डबलला कन्व्हर्ट केलं. त्यानंतर मोठे फटके, नशिबाची साथ सुद्धा मिळाली आणि तिथून पाहिलं आपण तर 12 चेंडूमध्ये जर विचार केला 17 या 27 धावसंख्येवर खेळत असताना पाहायला मिळतं मिस्टर पवन आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने महेंद्र जो सध्या तरी 4 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवर खेळतोय. पुलचा फटका पुन्हा एकदा एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न टॉप एज होता मात्र नॉन स्टॉपच्या दिशेने चेंडू वेगाने रवाना होताना पाहायला मिळतोय. 2 षटकारानंतर आणखीन एक आलेला हा चौकार आणि धावसंख्येचा वाढताना पाहायला जर पाहायला मिळतो या इनिंगचा आणि अंतिमचा जो चेंडू आपण पाहिला तर एक योग्य रीतीने मात्र फिनिश केला गेला परंतु आपण पाहिलं की चांगलं बॅकअप झालं कारण की एकंदरीत असं वाटलं नव्हतं की इथपर्यंत टोटल पोहोचेल परंतु आपण बघितलं की ज्या खेळाडूचा खेळ आपण पाहिला इथे पवनचा जर 27 धावांचं योगदान त्याचनंतर आपण पाहिलं की इथे 16 धावांचं योगदान जे मिळालं महेंद्रचं आणि त्याच पार्टनरशिपमुळे मी तर म्हणेन एक चांगल्या दिशेने वाटचाल केली आणि एक चांगलं आव्हान मात्र इथे निर्माण केलं 57 धावा झाल्यात आणि 58 धावांचं लक्ष हा मॅच जिंकण्यासाठी हा सामना जिंकण्यासाठी पुढील जो टॉस आहे महत्वपूर्ण तो पण आपण करून घेऊया दोन प्रतिस्पर्धी संघांच्या दरम्यान मी रिक्वेस्ट करेन टॉस साठी यायचं ऐशा स्टार टीमचे कॅप्टन आणि विरुद्ध सदनन स्मृती या टीमचे कर्णधार आपण टॉस करूया टॉस कडे आपण वळूया की दोन संघांच्या दरम्यान जो टॉस केला जाईल ऐशा स्टार विरुद्ध सदन स्मृती सदन स्मृती टीमचे कर्णधार इथे आलेले आहेत तेजस दादांना मी रिक्वेस्ट करेन तेजस दादा या आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस ऐशा टीमचे कर्णधार एका बाजूने सदन स्मृती टीमचे कर्णधार टॉस कॉल अशा टीम कडून छापा असा कॉल येतोय आणि येतोय काटा दादांना मी म्हणेन की शुभेच्छा द्या दादा सदन स्मृती टीमचे कर्णधार नक्कीच टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि लगेच रवाना झाले कारण की आपण पाहू शकतो की प्रतिक्रिया मात्र सगळ्यांची घ्यायची होती परंतु आपण पाहू शकतो की ज्याप्रमाणे त्याने लगेच टॉस जिंकल्यानंतर फक्त दिशा बदलली मात्र आपण पाहू शकतो की जिथे मॅच लॉस झाली आहे सुरुवात तर सदन स्मृती टीमचे कर्णधार मी रिक्वेस्ट करतोय की आपण तेजस गोवारे यांच्याशी संपर्क साधा पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन मी सदन स्मृती टीमचे कर्णधार तेजसजी गोवारी यांच्याशी आपण संपर्क साधा पुढील मॅच जो आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांच्या दरम्यान एशिया स्टार विरुद्ध आपण पाहणार आहोत सदन स्मृती तर वळी आपण मैदानाच्या आतमध्ये जिथे लक्ष्याचा जर विचार केला 58 धावांचं लक्ष असं पाठला करायचं आहे आणि लक्ष गाठण्यासाठी आपण पाहूया की मैदानाच्या आतमध्ये ज्या पहिल्या क्रमांकाची जोडी गावदेवी कोहली या टीम कडून दाखल झालेली आहे ज्यामध्ये गणेश आणि संजय ही जोडी पाहिली आपण जे शुभारंभ करण्यासाठी दाखल झाली आहे
गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक मांडंट्री पॉवर प्ले 1चं कॉलेज एंड कडून मारा करत असताना पाहूया आपण सनी. दोन खेळाडूंचा जर विचार केला तर नक्कीच आपण पाहतो की डीप लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस पंचांचा इशारा पॉवर प्लेचा मांडंट्री पॉवर प्ले 1चा षटक मॅच लावतीये सुरुवात. पहिला बॉल गणेशसाठी. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर मोठा रूम दिला आणि त्यावर हा मोठा फटका पेश केला. बिग सुरुवात पाहायला मिळते 6 धाव्यांची यूज मॅक्सिममच्या सहाय्याने. खराब चेंडू फेकला गेला मी तर म्हणेन. आणि या प्रकारची गोलंदाजी तुम्ही जर केली तर जे 57 धावा केल्यात 58 धावांचं लक्ष आहे ना ते सुद्धा कमी पडेल. की गणेश सारखा जो खेळाडू आहे त्याला नियंत्रणामध्ये ठेवायचं असेल तर नियंत्रणामध्ये गोलंदाजी करावी लागेल. परंतु अशा प्रकारची गोलंदाजी आहे ना तुमच्या टीमसाठी धोकादायक ठरू शकते. पुन्हा एकदा बॅकफुटला कटचा फटका. व्हॉट अ शॉट. कडक अंदाजामध्ये खेळलेला फटका. चौकार 4 धावा. केले गणेशने पहिल्या 2 बॉल पासून नक्कीच ज्याप्रमाणे विचार दर्शवला गेला इरादा दर्शवला गेलाय. जर तुम्ही 57 धावा केल्या तर आम्ही 58 धावा अगदी सहज करू शकतोय. आणि प्रत्यक्षात त्याची सुरुवात ज्या प्रकारे होताना पाहायला मिळते मोठी बिग सुरुवात. षटकार चौकार गणेश टच मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तिसरा बॉल फुलटॉस या वेळेला पाहिला आपण नक्कीच आडव्या पाठच्या साने चेंडूला कन्वर्ट केला होता. बिग मिस्टेक झाली आहे मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने. मोठी चुकी आणि त्या चुकीला मात्र थारा नाहीये. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय लागोपाठचा दुसरा चौकार. मिळते ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा ती चुकी केली आहे आणि चुकीला माफी नाहीये. चेंडूला धाडला इथे आपण पाहिलं पाकवट कर पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेखा पार. हा आलाय बिग हिट षटकार 6 धाव. झेल पकडला गेला तर 100 रुपयाचं पारितोषिक तेजदादा गोवार यांच्या माध्यमातून लॉफ केला जातोय. हुकचा फटका मात्र तितका चांगला एक्झिक्यूट झाला नव्हता परंतु गॅप मधून वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय शानदार आणखीन एक चौकार. आणि फक्त या षटकामध्ये चौकार षटकारांची बोली बोलत असताना मिस्टर गणेश बनसोडे हा नावाचा फलंदाज धावफलकावर पाहिली आपण नजर टाकली आहे तर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 धावा या पाहायला मिळत आहेत. भरपूर आणि भरपूर महागडं गणेश अक्षरशः बरसताना पाहायला मिळाल्या षटकामध्ये. शेवटचा बॉल असेल शेवटच्या बॉलवर सुद्धा मोठा फटका येईल का. चर्चा केली आणि चर्चेवर हा मोठा फरचा. गणेश नावाचा एवन क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा आणि एक मोठं षटक पाहायला मिळालं आपल्याला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तुफानी आसमानी सुलतानी फलंदाज करत असताना पाहिले आपण तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 30 धावा या फलकावर पाहायला मिळाल्या ज्यामध्ये 3 षटकार आणि 3 चौकार हे आपल्याला जरूर पाहायला मिळाले.
पहिले षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा तब्बल फलकावर लावल्या गेल्या. आता एकंदरीत आपण पाहिलं तर 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. प्रत्यक्षात ज्या प्रकारची फलंदाजी होताना पाहायला मिळाली गणेशच्या बॅटमधून आणि नक्कीच त्याच बॅटिंगच्या जोरावर एक फ्लाइंग स्टार्ट मोठा स्टार्ट मिळाला. नितीन पाटील चे पोमन एंड कडून दुसरं षटक हाताळून असताना पाहायला मिळतील. हलक्या हाताने टेम्परामेंट दर्शवला जातोय. संजयला माहिती आहे की गणेश चांगला टच मध्ये आहे. सिंगल घ्यायचे फक्त स्ट्राईक रोटेट करायचे आहे. बाकीचं काम आहे आपल्या टीमसाठी तो गणेश सध्या तरी चांगल्या टच मध्ये आहे आणि तो करतोय. त्याला स्ट्राईक दिले. परंतु आपण पाहिलं नाही इथे की नितीनला एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. जी सनीने गोलंदाजी केली होती ती गोलंदाजी करून चालणार नाही कारण की इथे मॅचमध्ये येण्याची संधी मिळेल. विकेट टेकिंग गोलंदाजी करायला हवी, संधी मिळेल. आणि साईडला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पाहिलं आपण प्लॅन मिस असं नक्कीच समीकरण पाहायला मिळत आहे. मात्र ज्या वेळेला आपण पाहू शकतो की चांगल्या टप्प्यावर चेंडू होता. कुठल्याही स्पॉटवर हाताळला गेला होता चेंडू. नक्कीच आपण पाहू शकतो तिथून आपण पाहिलं होतं की बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपण मध्ये स्क्वेअर ऑफ दी विकेट चांगला प्रयत्न केला होता परंतु तो यशस्वी झाला नाही. एक डॉट स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच या प्रकारची गोलंदाजी व्हायला कारण की डॉट चेंडू येतील विकेट मिळाली तर नक्कीच एक चान्स बनेल पुन्हा एकदा तुम्हाला. फुलटॉस मात्र या वेळेला चेंडूला स्वान केलं जात आहे मिड विकेट सीमा पार आणि बिग मॅक्सिमम षटकार. जे आज गणेश ज्या प्रकारे बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलवर षटकार आणि चौकार फक्त ह्याच बोली भाषेमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. आता पाहिलं आपण तर जे इक्वेशन आणि सिच्युएशन पाहायला मिळते आपल्याला 21 मध्ये 21 एक षटकार आला आणि त्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की जी स्थिती आपण पाहिली ना की असं वाटत होते की आपल्या बाजूने थोडीशी बदलण्याची जी उमेद होती या षटकाराने आपण बघितलं की ती सुद्धा बरोबरीमध्ये आले. म्हणजे 21 चेंडू आणि 21 धावांची गरज आता मात्र हा मॅच जिंकण्यासाठी. हो, या धीम्या गतीने टाकला होता अगदी ब्लॉकरमध्ये आणि नक्कीच त्याला खोदून काढलं गेलं होतं. ड्राईव्ह केला गेला होता मनगटाच्या सहाय्याने परंतु आपण पाहिलं की 2 धावा तिथे अगदी सहज मिळत आहेत. कुठेतरी मॅचमध्ये आपण पाहू शकतो की गणेश ज्या प्रकारे फलंदाजी करत असताना पाहायला मिळतं की इतकेच खंडीपडा टीमकडे ना मी तर म्हणेन की फलकावर चांगल्या धावा लावल्या होत्या परंतु गोलंदाजीमध्ये जे हवं होतं ते मिळालं नाहीये. कुठेतरी गोलंदाजीमध्ये भरपूर मेहनत करावी लागणार आहे कितकेबाज खंडीपडा या टीमला. नितीन पाटील यांचा हा चेंडू हुकचा फाटका पाहायला मिळतो. एक्झिक्यूट केला जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा मोठा धमाका गणेश नावाचा आणखीन मोठा बेगीट येतोय. ब्रँडेड षटकार 6 धावा. आपण बघितलं तर या षटकाराने नक्कीच गणेशचा जर विचार केला तर 42 या धावसंख्येवर पोहोचतोय. 42 धावा. यावेळेला टॉपवेज झाला नक्कीच आपण पाहिलं की शतरक्षक फाईन लेगचा पुढे आला होता परंतु थोडासा कमी पडला गेला. नशिबाची साथ मिळाली ते आपण पाहू शकतो की शतरक्षकाने आधी जर स्टार्ट घेतला असता तर कदाचित जेलची संधी मिळाली असते. परंतु आपण पाहिलं की इथून धावसंख्या पाहिली आपण 46च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. एकंदरीत विचार करायचा झाला तर आमचे स्कोरर आम्हाला आयुष सावंत सांगतात की 11 चेंडूमध्ये 45 धावसंख्येवर खेळत असताना पाहायला मिळतं मिस्टर गणेश ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं अक्षरशः षटकार चौकारांचा पाऊस पडताना पाहायला मिळालाय. आता पाहिलं इक्वेशन कसं आहे तर एकंदरीत येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये सॉरी 12 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. आदरणीय सन्माननीय महेशजी पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय की भट्टाजी म्हात्रे साहेबांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालंय. वेलकम सर, मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. गजानन स्मृती चषक 2000
2024 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आणि रिक्वेस्ट करतोय की सर आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. तेजस्वी गोवर यांच्या माध्यमातून मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय कॉमन क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत संकल्प ग्रुप सावंतपाडा कॉमन आयोजित गजानन स्मृती चषक 2024 मॅच क्रमांक 1 पाहायला मिळतो. 58 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकामध्ये जर आपण विचार केला तर तब्बल धावसंख्या पाहिली आहे आपण तर 46च्या घरामध्ये पोहोचली गेली आहे. 18 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. पवन ज्याने आपण पाहिलं होतं की एक चांगली खेळी नक्कीच कॉमन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष साहिदभाई अन्सर यांना मी रिक्वेस्ट करतोय की तेजस्वी गोवारी नक्कीच आपणास विनंती करतायत की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. पवन ज्याने खूप चांगली बॅटिंग केली होती. यावेळी पाहिलं आपण की मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता लॉंग लेगच्या दिशेने. शतरक्षक पुढे येताना जर पाहायला मिळाला परंतु आपण पाहू शकतो की गॅप मध्ये पडला आणि 2 धावा मिळतील. कुठेतरी आपण पाहिलं ना की ती पूर्णपणे गोलंदाजी पाहिली आपण ती स्ट्रेंथ पाहायला मिळाली नाहीये. जी स्ट्रॉंग गोलंदाजी व्हायला हवी होती ती झाली नाहीये. 47 धावसंख्येवर खेळत असताना पाहायला मिळतोय गणेश. पहिली 50 कंप्लीट होईल कदाचित, मात्र आपण पाहू शकतो यावेळेला टॉप एज झाला. आणखीन एक झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. आता पाहिलं आपण तर 2 धावा मिळाल्या जसं आपण होताना पाहायला मिळालं होतं पवनच्या विरोधात जेव्हा पवन फलंदाजी करत होता. आणि त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की इथे सुद्धा ते सुद्धा पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाचा दर्जा कॉलिंग असणं गरजेची बाब होती कारण की 2 खेळाडू पुढे आले होते परंतु आपण पाहू शकतो इथे जे तालमेल मात्र होताना पाहायला मिळाला नाहीये. 49 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळते. नशिबाची साथ मिळाली आहे आणि त्याच नशिबाच्या आधारावर मी तर म्हणेन की आता 49 आणि पहिलं अर्धशतक कदाचित या स्पर्धेमध्ये कंप्लीट करू शकतो मिस्टर गणेश बनसोडे. आणि या वेळेला पाहतोय या धावेने 50 धावा कंप्लीट होतात या स्पर्धेमध्ये गणेशच्या बॅट मधून. यस गणेश बॅट हा मोठा पंच एकंदरीत पाहिला हा फॉर्म दर्शवला गेला ज्याने आज या पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं की ज्या प्रकारची केलेली फलंदाजी आणि याच फलंदाजीने आज संकेत दिले तो पुढील संघाना. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन हवेत झेल आणखीन एक ड्रॉप. क्षेत्ररक्षणाचा दर्जा भरपूर आणि भरपूर खालावलेला पाहायला मिळतोय. या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर तुम्ही नक्कीच एखाद्या चांगल्या टुर्नामेंट मध्ये तुमच्या मनासारखी जी कामगिरी आहे तुम्ही करू शकत नाहीये. कुठे ना कुठे आपण पाहतोय की कमी पडणार आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला सुधारावा लागणार आहे. सध्या तरी आपण पाहू शकतो की फलकावर 69 धावा झालेल्या आहेत. 53 धावा 5 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. हलक्या हाताने आपण बघितलं तर कटचा फटका पाहायला मिळतो. बॅकफुटवरून नक्कीच चांगल्या दिशेने चेंडूला खेळलं गेलं होतं परंतु आपण पाहू शकतो की जोपर्यंत चेंडूची फेकी केली गेली तत्पूर्वी आपण पाहिल्या की 2 धावा इथे सहज मिळतात. विश्लेषण करायचं झालं तर इथे मॅच आपण पाहिली आहे ती लवकरात लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल कारण की सध्या तरी आपण पाहू शकतो की 3 धाव्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 13 चेंडू 3 धावा. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आपण पाहू शकतो की तितक्या चांगल्या पद्धतीने कन्वर्ट झाला नाहीये. मात्र आपण पाहू शकतोय की इथे एक धाव मात्र जरूर मिळताना पाहायला मिळते. एक धाव मिळाली. एका धाव्यांची धावसंख्या पाहिली आपण 56च्या घरामध्ये पोहोचले. आता मॅच जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज आहे 12 चेंडूमध्ये. मी रिक्वेस्ट करेन ऐशा स्टार टीमचे कर्णधार आणि साधारण स्मृती टीमचे कर्णधार आपण तेजस्वी गोवर यांच्याशी संपर्क साधा. पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेन 2 कर्णधारांना ऐशा स्टार आणि साधारण स्मृती टीमचे कर्णधार आपण तेजस्वी गोवर यांच्याशी संपर्क साधा.
अन्यथा पॅनलीचा सामना करावा लागेल. तेजस्वी गोवार यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण सूचना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी सध्या तरी करतोय. सध्या तरी आपण पाहिलं की 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. मॅच जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धाव्यांची गरज आहे, कारण की 3 षटकामध्ये फलकावर 56 धावा ह्या मात्र अर्जित केल्या. दिनेश बॉलिंग ट्रॅकवर, संजय स्ट्राईक एंडकडे. विनिंग शॉट मात्र येईल का इथून? अपेक्षा आहे संजयच्या बॅटमधून, कारण की एक चांगला खेळाडू जरूर आहे. आणि यावेळेला पाहिला आपण तर नक्कीच इथे खराब चेंडू हाताळला, नो बॉल, आणि नक्कीच त्यावर हा चौकार येताना पाहायला मिळतोय. विश्लेषण करायचं झालं तर हा मॅच आपण पाहिलं जिंकते ती म्हणजेच गावदेवी कोल्ही टीम, कारण की एकूण आपण पाहिलं की 10 विकेट्सने हा मॅच मात्र जिंकला. या 10 विकेट्सने या मॅचवर कब्जा केलाय गावदेवी कोल्ही या टीमने. 58 धावांचं लक्ष होतं आणि त्या 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहू शकतोय की 61 पर्यंत मजल मारली गेली एकंदरीत 3 षटकामध्येच. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर हा पहिला मॅच आपल्या नावावर करताना पाहिलं मी इथे चांगला परफॉर्मन्स ज्यांचा पाहायला मिळाला ते म्हणजेच आपण पाहिलं तर गणेश बनसोडे यांच्या बॅटमधून आपण पाहिलं एकंदरीत ज्या प्रकारचे 14 चेंडूमध्ये 50 धावांची एक नाबाद खेळी आणि त्याच खेळीच्या जोरावर हा मॅच आपण पाहिला तर विजय संपादन करत असताना पाहायला मिळतोय. पुढील 2 कर्णधार मी रिक्वेस्ट करेन अशा स्टार आणि साधारण स्मृती टीमचे कर्णधार आपण तेजस्वी गोवर यांच्याशी संपर्क साधा. तर मॅन ऑफ द मॅच शाहिद मामूना मी रिक्वेस्ट करेन. शाहिद मामू आपण थांबा 2 मिनिटं. मॅन ऑफ द मॅच चा जो अवॉर्ड आहे तो आपण देऊया मिस्टर गणेश बनसोडे या खेळाडूला. 14 चेंडूमध्ये 50 धावांची खेळी ज्याने साकारली गेली, एका नॉकआउट पंच ज्याने लगावला गेला या मॅच मध्ये आणि एक शानदार फॉर्म मात्र आपला दर्शवत असताना पाहायला मिळाले. गणेश या मॅन ऑफ द मॅचचा जो अवॉर्ड आहे तो कलेक्ट करा. शाहिदभाई अन्सारी यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅच चा जो अवॉर्ड आहे तो आपण मात्र जरूर देणार आहोत. येस आपण पाहू शकतोय नॉक आपल्याला पाहायला मिळा, बिग नॉक बिग पंच पाहायला मिळतोय. गणेश बनसोडे यांच्या बॅट मधून आज मात्र हल्ला बोल होताना पाहायला मिळाला. एकंदरीत आपण पाहू शकतो एक शानदार पारी ज्यांची पाहायला मिळाली. 50 धावा पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच बॅटिंगच्या जोरावर मॅच मध्ये विजय संपादन केला गेला. पुढील मॅचला होईल सुरुवात, मात्र प्रत्यक्ष जाऊया आपण डीजे कडे, गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करूया.